नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया आजचे महाराष्ट्रातील आणि दक्षिण भारतातील आजचे कांदा बाजार भाव। आज नवीन कांद्याची काय आवक ही बेंगलोर बाजार समितीत राहिली। आवकेत आज घट आहे की मित्रांनो आज आवकेत वाढ आहे, बाजारभावात घट आहे की बाजारभावात वाढ आहे, या सर्व गोष्टींची माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून हे घेणार आहोत। मित्रांनो, आपण सुरुवात करणार आहोत देवळा या बाजार समितीपासून। देवळा येथे आज एकूण 494 कांदा गाड्यांची आवक दाखल झाली, ज्यामधून सुमारे 8500 क्विंटल कांदा हा दाखल झाला। देवळा येथे मित्रांनो नंबर 1 कांद्याला 1250 रुपयापासून 1425 रुपयापर्यंत दर आज कांद्याला मिळाला। नंबर 2 कांद्याला 1100 रुपयापासून 1250 रुपयापर्यंतचा दर मिळाला। नंबर 3 कांद्याला 900 रुपयापासून 1100 रुपयापर्यंतचा दर आज देवळा येथे कांद्याला मिळाला आहे। यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत गंगापूर येथील कांदा बाजार भाव। गंगापूर येथे मित्रांनो 269 कांदा गाड्यांची आवक दाखल झालेली आहे, ज्यामध्ये मित्रांनो 191 कांदा गाड्या ह्या सकाळच्या सत्रामध्ये आणि आता 78 कांदा गाड्या ह्या दुपारच्या सत्रामध्ये दाखल झालेल्या आहेत। अशा मित्रांनो एकूण 269 कांदा गाड्यांची आवक आज गंगापूर बाजार समितीत दाखल झाली। गंगापूरला आज कमीत कमी 350 रुपये, जास्तीत जास्त 1415 आणि सरासरी हा 1200 रुपये एवढा दर आज मिळाला। यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे निफाड। निफाडला आज 368 कांदा गाड्यांची आवक दाखल झाली, ज्यामधून सुमारे 5220 क्विंटल कांदा हा दाखल झाला। आज मित्रांनो निफाडला कमीत कमी 500 रुपये, जास्तीत जास्त 1425 आणि सरासरी हा 1300 रुपये एवढा दर कांद्याला मिळाला। यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे लासलगावला सकाळच्या सत्रात सुमारे 1085 वाहनामधून 16278 क्विंटलची आवक ही दाखल झाली। त्यामध्ये कमीत कमी कांद्याला 500 रुपये, जास्तीत जास्त 2001 रुपया आणि सरासरी हा 1400 रुपये एवढा दर आज लासलगावला त्याला मिळाला। यानंतर आपण पाहणार आहोत नेवासा आणि नेवासेची मित्रांनो जी घोडेगाव येथे शाखा आहे, येथे मित्रांनो आज सुमारे 55,088 गोणी एवढा कांदा हा दाखल झालेला आहे। येथे मित्रांनो नंबर 1 कांद्याला 1400 रुपयापासून 1500 रुपयापर्यंत दर मिळाला। नंबर 2 कांद्याला 1200 रुपयापासून 1300 रुपयापर्यंतचा दर मिळाला। नंबर 3 कांद्याला 1000 रुपयापासून 1100 रुपयापर्यंतचा दर आज घोडेगाव येथे आज कांद्याला मिळाला आहे। मित्रांनो आज घोडेगावला सुमारे 306 वाहनांची आवक दाखल झाली होती। मित्रांनो आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे शेवटचं बेंगलोर येथची कांद्याची आवक। कर्नाटक आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याचा काय अपडेट आहे ही सर्व माहिती आपण आता जाणून घेणार आहोत। मित्रांनो बेंगलोरला आज 180 ट्रकांची आवक दाखल झाली, ज्यामधून सुमारे 36,600 कांदा गोण्या ह्या आज बेंगलोर बाजार समितीत दाखल झाल्या, ज्यामध्ये कर्नाटकाचा 20% आणि महाराष्ट्राचा 80% अशी कांद्याची आवक आज बेंगलोरला दाखल झाली। कर्नाटकाचा जो एक्स्ट्रा सुपर कांदा आहे त्याला 1600 रुपयापासून 1700 रुपयापर्यंत दर मिळाला। बेस्ट कांद्याला 1400 रुपयापासून 1600 रुपयापर्यंतचा दर आज बेंगलोर बाजार समितीत कर्नाटकाच्या कांद्याला निघाला। कर्नाटकाचा जो अनक्वालिटी कांदा आहे त्याला 500 रुपयांपासून 1000 रुपयापर्यंतचा दर आज बेंगलोर येथे कर्नाटकाच्या कांद्याला मिळाला। मित्रांनो आज एक महत्त्वाचा बदल झालेला आहे आणि तो बदल म्हणजे मित्रांनो आज जी कर्नाटकाची आंध्र प्रदेशची जी नवी कांद्याची आवक आहे ही आज मित्रांनो बेंगलोरला आलेली नाही आहे। सध्या आपल्याला आजच्या आकडेवारीवरून मित्रांनो अशीच माहिती समजत आहे। म्हणून मित्रांनो बऱ्याचशा शेतकरी बांधवांना जी शंका होती ती म्हणजे कर्नाटकाच्या आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्यामुळे कांदा बाजार भावावर काही परिणाम हा पडू शकणार का? येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात कर्नाटकाची आंध्र प्रदेशची कांद्याची आवक वाढणार का? तर मित्रांनो याचं उत्तर आपल्याला आजच्या या व्हिडिओमधून मिळालं आहे आणि ते म्हणजे
बेंगलोरची जी आज आकडेवारी आलेली आहे यामध्ये आज कर्नाटकाच्या आणि आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याची एकही गोणी आज मित्रांनो बेंगलोर बाजार समितीत आले नाही असं मित्रांनो आपल्याला आकडेवारीवरून समजत आहे। म्हणून येणाऱ्या काळात जवळपास मित्रांनो सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापर्यंत तरी बेंगलोरच्या नवीन कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक येईल असं वाटत नाहीये। येणाऱ्या काळात बेंगलोर आपल्या कर्नाटक आणि आंध्र प्रदेशची जी आवक आहे ही सध्या मागच्या 7-8 दिवसापासून ज्या प्रमाणात येत आहे 100 गोण्या 200 गोण्या 500 गोण्या अशीच मित्रांनो येणाऱ्या महिना दीड महिना तरीही ही चालूच राहणार आहे। म्हणून सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कर्नाटकाच्या आणि आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याची सध्या काळजी करण्याची गरज ही नाहीये असं मित्रांनो आजच्या आकडेवारीवरून आपल्याला समजते। यानंतर आपण पाहणार आहोत तो म्हणजे महाराष्ट्राचा जो 80% कांदा हा आज बेंगलोर बाजार समितीत दाखल झालेला आहे। त्या कांद्याला काय दर मिळाले? महाराष्ट्राच्या मित्रांनो कांद्याचे जे 1-2 लॉट आहेत हे 2100 रुपयापासून 2200 रुपयापर्यंत विकले गेले। बेग कांद्याला 1800 रुपयापासून 2000 रुपयापर्यंतचा दर मिळाला। मुक्कल कांद्याला 1600 रुपयापासून 1700 रुपयापर्यंतचा दर आज बेंगलोर बाजार समितीत महाराष्ट्राच्या कांद्याला मिळाला। मीडियम कांदा 1400 रुपयापासून 1500 रुपयापर्यंत विकला गेला। अशा प्रकारे मित्रांनो महाराष्ट्राच्या कांद्याला आज बेंगलोर येथे कांद्याला बाजारभाव मिळाले आहेत। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागील 1 ते 2 दिवसाच्या मित्रांनो बाबतीत जर आपण पाहिलं काल मित्रांनो आपल्याला व्हिडिओ हा बनवता आला नाही, मात्र आपण जर शनिवारच्या तुलनेत बघितलं तर कांदा बाजारभाव हे टॉप क्वालिटीच्या कांद्यात मित्रांनो सुमारे 100 ते 200 रुपयांनी आज कमी झालेले आपल्याला बेंगलोर बाजार समितीत दिसून येत आहेत। मित्रांनो बघा 100-200 रुपयांची कांद्याची जी घट आणि वाढ आहे हे नॉर्मल आहे। हे आता येणाऱ्या दिवसात पण असे मित्रांनो 1-2 दिवस वाढतील 1-2 दिवस चढतील अशाप्रमाणे आपल्याला हे बाजारभाव पाहायलाच मिळतील। जशा प्रमाणात मित्रांनो कांद्याची आवक दाखवली थोडीशी जर कांद्याची आवक वाढली तर मित्रांनो 100-200 ची घट होईल। आवक जर कमी झाली तर मित्रांनो 100-200 रुपयांची वाढ होईल। अशाप्रमाणे मित्रांनो आता हे कांदा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतील। मित्रांनो यावर तुमचं मत काय आहे हे आपल्याला कमेंट करून कळवा। आज आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या नवीन कांद्याचे आकडे हे बेंगलोर बाजार समितीत आलेले नाही आहेत, म्हणजे मित्रांनो जवळपास कांद्याची आवक ही आज बेंगलोर बाजार समितीत अत्यंत न्यूनतम किंवा मित्रांनो आलेली नसेल ही मित्रांनो आपल्याला कळते। या बाबतीत तुमचं मत काय हे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।